राज्य मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातोय। त्यामुळे निकृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना त्यांची हकालपट्टी होऊ शकते असे संकेत आहेत। मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांची गच्छंती होऊ शकते। आमदारांच्या तक्रारीनंतर शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले। मतदारसंघातील कामांचा वेग, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि एकूणच कामगिरीचा एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला आणि यानंतर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना वेग आला। काही मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदेंनी नाराजी व्यक्त केली असून लवकरच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महायुती सरकारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळतात। पंकज दळवी अधिक माहिती देत आहेत। पंकज, शिंदेंचं प्रगती पुस्तक कोण पास कोण फेल, काय माहिती आहे? एकनाथ शिंदे प्रगती पुस्तक तयार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। हे सरकार स्थापन करताना त्यांनी 2.5 वर्षासाठी हे मंत्री असतील, 2.5 वर्षानंतर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असं सांगितलं होतं। त्याचीच तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे। काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे सगळ्या मंत्र्यांच्या विभागाचा आढावा घेत होते। त्यांच्या PS कडनं, OSD कडनं माहिती मागवली जात होती आणि सगळ्या आढावा जो घेत होते। आता हा आढावा घेऊन एकनाथ शिंदे करणार काय आहेत, तर ज्या मंत्र्यांविषयी नाराजी आहे, अनेक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांविषयी तक्रारी केलेल्या आहेत। काही मंत्री भेटत नाहीत, काही मंत्री निधीच्या बाबतीमध्ये जे आहेत ती थोडासा कंजूसपणा करतात, काही मंत्र्यांकडनं कामं होत नाहीत, पक्षाच्या आमदारांची कामं होते, अशा बऱ्याच तक्रारी आहेत। शिवाय काही बोलघेवडे मंत्री आहेत ज्यांच्या बोलकेपणामुळे अडचणीत सरकार अनेक वेळा आलेलं आहे। स्वतः एकनाथ शिंदे यांच्या अडचणी याच्यामुळे वाढलेल्या आहेत। अशा नेत्यांवरती जी आहे ती कडक नजर आहे। काल शिक्षण विभागाच्या आढावा घेतला प्रसन्न सर, त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांची झाडाझडती त्यांनी घेतल्याचं समजतंय। अनेक अधिकाऱ्यांना धारावर धरलं। आता कोण जाणार कोण येणार याच्यामध्ये काही कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे, काही राज्यमंत्र्यांचा समावेश आहे आणि काही नवीन चेहरे आहेत, त्यांना संधी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणाला बाहेर काढायचं, कोणाला आत ठेवायचं, कुठल्या नवीन चेहऱ्याला संधी द्यायची, या सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार केला जातोय आणि त्याच्यासाठी पहिली पायरी म्हणजे आढावा घेणं आणि त्याचं प्रगती पुस्तक तयार करणं हेच असणार आहे। धन्यवाद पंकज, आपलं लक्ष असेल या प्रगती पुस्तकाकडे।